आधी नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांना हेरायचं, त्यानंतर त्यांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवायचं, त्यानंतर पैसे घ्यायचे चेकने, RTGS करणं किंवा कॅशमध्ये, त्याच्या बदल्यात त्यांना पालिकेतून एक खोटी रिसीट काढून द्यायची पालिकेतून. ते झाल्यानंतर पोरं तगाद लावतात की अरे कधी होणार आहे, मग रिक्रुटमेंट काय नाही. मग अशांना एका स्पेसिफिक ठिकाणी हॉटेलवरती हॉल बुक करायचा, तिथे बोलवायचं, रिक्रुटमेंट करायची आणि तुमचं हे 2 अधिकारी आहेत हे तुमचे इंटरव्ह्यू वगैरे घेतील तिथे असं सांगायचं. असं करायचं आणि त्यानंतर ऑफर लेटर पण द्यायचं. आणि मग ज्यावेळी ऑफर लेटर घेऊन तो किंवा ती जी कोणी असेल ते पालिकेत जेव्हा जातील की सर मला समजा काय कनिष्ठ अभियंता वगैरे म्हणून मला इथे आजपासून माझं जॉईनिंग आहे, अशा पालिकेतून ह्या सगळ्यांना कळतं की हे लेटरही खोटं आहे, याच्यावरची सही पण खोटी आहे आणि अशी कोणती पदभरती झालेलीच नाही आहे. आत्तापर्यंत जवळपास 150पेक्षा जास्त मुलांना फक्त पुणे महानगरपालिकेच्या रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये गंडा घातलेला गेलेला आहे. त्याहून पुढे या सगळ्या संदर्भातले आता काही व्हिडिओ सरफेस होत आहेत की जे रिक्रुटमेंटच्या संदर्भातले, की ते हॉटेलमध्ये बसतात आणि ते रिक्रूट करतात पोरांना. आणखी भारी, काहींना 6 महिने, काहींना 1 वर्ष, काहींना 1.5 वर्ष, मग पोरं मागे लागत राहतात की का अजून इंटरव्ह्यू आला, अजून रिक्रुटमेंट नाही झाली. मग अशांना काय करायचं, अशांना टप्प्याटप्प्याने एक गोष्ट द्यायची की सगळ्यात आधी त्यांना पालिकेचं रिसीट द्यायची, मग त्यानंतर त्यांना पालिकेतून ऑफर लेटर द्यायचं, मग त्याच्या आधी आणखी कोणती इंटरव्ह्यूची प्रोसेस ही राबवायची. असं करत 150पेक्षा जास्त पोरं या सगळ्यामध्ये आता अक्षरशः धंद्याला लागले, त्यांच्या खिशातले पैसे पण गेले. आणि हा एक्झॅक्टली पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये काय आणि कसा स्कॅम घडला ह्याचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आत्ता माझ्या हाती आहेत, समजून घेऊ वन बाय वन. नमस्कार, मी ओंकार आणि मुंबई तकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या संदर्भात RTI ॲक्टिव्हिस्ट विजय कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राचे एक 5 ते 7 पॉईंट्स आपण समजून घेऊ. त्यानंतर माझ्याकडे आहे पालिकेतून दिलेलं, बघा याच्यावरती अगदी पालिकेचं ऑफर लेटर आहे, सही शिक्का वगैरे असं सगळं. ह्या लेटरवरती काय लिहिलं आपण ते बघू आणि मग वन बाय वन आपण सगळ्यात पुढे जाऊ. सो पुढे कुंभारांनी जे फडणवीसांना म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लेटर दिल्या बाबतीत ते काय, एकदा आपण त्यातले पॉईंट्स एकदा तुम्हाला कळले की प्रकरण पण कळेल. महानगरपालिकेत नोकरी लावून आमिष दाखवण्यासंदर्भात उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत. एका विद्यार्थ्याकडून तर जवळपास 45 लाख रुपये घेतल्याची माहिती आता समोर आली. शिवानंद पाटील, नमिता बनसोडे, राजेंद्र खेडेकर या तिघांनी मिळून फसवणूक केली असं ते म्हणतात. पालिकेतले वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत असं सांगून उमेदवारांचा विश्वास आधी संपादन करण्यात आला की तुला टेस्ट वगैरे द्यायची काही गरज पडणार नाही, आपण डायरेक्ट साहेबांसोबत आपला आहे, माझ्या थ्रू ये, मला एवढे पैसे दे, साहेबांना आपण थोडं मॅनेज करू, साहेब येऊन इंटरव्ह्यू घेतील, ठीक आहे. पुणे महानगरपालिकेतील एका शिपाई दर्जाच्या कर्मचाऱ्याला या व्यवहारात सामील करण्यात आलं आणि ही व्यक्ती पालिकेत मोठी अधिकारी आहे असं भासवण्यात आलं. म्हणजे पालिकेतले जे कर्मचारी आहेत ते पण याच्यामध्ये सहभागी असल्याचा हा पहिला पुरावा. दुसरं, पालिकेचं बनावट शिक्के तयार करून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. आता हे पण आणखी क्लिअर झालं आहे. पुणे महानगरपालिकेचा लोगो वापरून उमेदवारांची फसवणूक करण्यात आली आहे. पालिकेत नोकरी लागते असा आभास निर्माण करण्यासाठी बनावटी कर्मचारी करून त्यांच्या नावाने खोट्या पगार पावत्या तयार करण्यात आल्या. पगार पावत्या. एका व्यक्तीचं याच्यामध्ये असं आहे की ज्या व्यक्तीकडून 45 लाख रुपये घेतलेत ना, त्याचं ऑफर लेटर आहे आत्ता माझ्याकडे, सह्या खोट्यात, हे सगळं ठीक आहे. पण जेव्हा ती नोकरीवरती रुजू झाली व्यक्ती, तर ते म्हटले की इथे असं काही नाही वगैरे वगैरे. तर असं असताना सुद्धा मग त्याने त्या रिक्रुटरला फोन केला की अरे यार हे तर असं म्हणतात. तो म्हटलं अरे थांबा, तुमचं अजून तिथे जॉईनिंग व्हायचं आहे, ती पोस्ट अजून मोकळी झालेली नाही, पण सरकारी रिक्रुटमेंट मात्र तुमची झाली आहे. आणि असं म्हणून 2 महिन्याला दर महिन्याचे 65,000 रुपये त्याच्या पगारा म्हणून त्याला डिपॉझिट करण्यात आलेत महाराष्ट्र बँकेवरून, कारण पालिकेचे अकाउंट्स तिथे सगळे आहेत म्हणून, ठीक आहे. आता पैसे परत मागणाऱ्या उमेदवाराला नोकरी लागली किंवा त्याचं काय झालं असल्याची किंवा तो कायम झाला तिथे त्याची नियुक्ती या संदर्भात खोटी प्रमाणपत्र, कागदपत्र देण्यात आलेली आहेत. नोकरी प्रक्रियेत चलन भरावं लागतं असं म्हणून त्यांनी पैसे उकळले, हे क्लिअर झालं आहे. याच्या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेतील म्हणजे पालिकेच्या मुलाखती ह्या वेगवेगळ्या पुण्यातल्या रेस्टॉरंट्समध्ये करण्यात आल्या असं दिसतंय आणि ही अधिकृत प्रक्रिया असल्याचा आभास निर्माण केला. एकदम स्पेशल 26 स्टाईल बघा. त्यानंतर एका विद्यार्थ्याने पैसे परत मिळण्यासाठी संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावली होती, त्याला पण पुढे काही झालेलं नाही आहे. महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा या सगळ्यामध्ये त्यांचा या सगळ्या प्रक्रियेचा भाग असतील किंवा ते सुद्धा या गटात सहभागी असल्याची यामुळे शक्यता नाकारता येत नाही असं हे कुंभारांनी लिहिलं पत्र. आता मी तुम्हाला दाखवतो हे ॲक्च्युली
पालिकेच्या आयुक्तांनी त्या पालिकेच्या सगळ्या सही सिम्बॉल वगैरे असं ते सगळं आहे त्याच्या अधिकृत ऑफर लेटरवरती काढलेली ऑफर लेटर आहे, ज्याच्यामध्ये अशा गोष्टी म्हणण्यात आलेल्या आहेत की आता ही कुठले पद आहे की महापालिकेच्या आस्थापनेतील कनिष्ठ अभियंता 3 याच्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हावं. मग त्याचं ते काय तो जो पदाचा जे काय पगार बिगार ते सगळं लिहिलं आहे. मग खाली ते असं म्हणतात पालिकेकडून ज्या तुम्हाला साधारण जेव्हा तुम्ही जॉईन होता ऑफर लेटर ऑफर लेटर जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा ते ऑफर लेटरमध्ये असतं की तुमचं हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. मग त्या ऑफर लेटरवर त्यांनी लिहिलं आहे की वरील उमेदवारांनी नावासमोर दर्शवलेल्या कार्यालयात उपस्थित व्हायचं आहे आणि उमेदवारांना नेमणुकीच्या रुजू करून घेण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे मूळ दाखले, जन्मदिनांकाबाबतचे दाखले, जातीचे दाखले, अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादींसाठी कागदपत्रासाठी खाते प्रमुख या जे आहेत त्यांच्याकडे ह्या गोष्टींकडे तुम्ही जावं आणि त्या गोष्टी जमा कराव्यात. बरं इतकंच नाही, जन्मदिनांकाबाबत तुमचा जन्मदाखला सादर केला पाहिजे. उमेदवारावरती जन्मदिनांकाबाबत जन्मदाखला उपलब्ध नसेल तर त्याची शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजेत. अशी सगळी दुनियादारी एकदम ऑफिशियल, म्हणजे ज्या खऱ्या रिक्रुटमेंट्स होतात का एकदम तसं सगळं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता मग ते आणखी वेगवेगळी माहिती त्याच्यामध्ये दिली आहेत की उमेदवारांनी 30 दिवसांच्या आत जे उमेदवार रुजू होणार नाहीत त्यांना अहवाल जो खातेप्रमुख आहे त्यांच्याकडे आणि सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांना अहवाल सादर करावा लागेल किंवा त्यांनी या विभागाकडे 30 दिवसात रुजू होऊ शकत नाही असे कारणं माझी आहेत. मी समजा 45 दिवसांनी रुजू होईल, मग त्या संदर्भातलं पत्रव्यवहार पालिकेत केला आहे का त्याचे डॉक्युमेंट द्यायला लागतील. मग परत उपरोक्त उमेदवारांना महापालिका सेवा नियम, सेवा वर्तणूक हे सगळं लागू राहील. असं ऑफिशियल प्रमाणपत्र दिले बघा तुम्ही. हे दिस इज ऑफर लेटर, जे पालिकेचं प्रॉपर ऑफर लेटर ते असतं. आणि म्हणलं की वरती सगळ्या अटींना लागू राहील आणि खाली प्रशासकीय अधिकारी, भवन विभाग पुणे महापालिका आणि उपायुक्त पुणे महापालिका यांच्या सह्या, शिक्का इतक्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि वर लिहिलं आहे की सदर उमेदवाराची नेमणूक टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय इथे करण्यात येत आहे. आणि हे पूर्ण जेव्हा तो टिळक रोडला गेला तेव्हा त्याला कळलं की इथे असं दुनियात काही नाहीच आहे. हे त्याचं ऑफर लेटर. बरं, असे 150पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आत्ता. एक स्कूटीने चालले, त्यातल्या एकाचं हे माझ्या लगेच हाती लागलं म्हणून देतो. आता या संदर्भात बरं हे एक झालं की एक क्षेत्रीय कार्यालय. आणखी वेगवेगळे विभाग आहेत. आता हे प्रशासन अधिकारी, लेखा विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, त्यांचं पत्र येतं. पत्रामध्ये लिहिलेलं असतं की महानगरपालिकेकडून पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदावरती नोकरी लावण्यासंदर्भात 45 लाख हे ह्या 3 व्यक्तींनी घेतलेत. शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांनी घेतले असून नोकरीची ऑर्डर पण दिलेली असून त्यावर खोटा सही शिक्का असल्याचं पत्रात नमूद केलेलं आहे. व पत्रात नमूद व्यक्ती पालिकेत आहेत की नाहीत या संदर्भात तुम्ही आधी खातरजमा करून घ्या. आणि तसेच या संदर्भातील माहिती निरंक असल्यास त्याबाबत लेखी कळवा, पत्र व्यवहार असा करा. असा प्राथमिक हे जे शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात अधिकृत पत्र रिलीज केलेलं आहेत. आणि त्याच्या मागे नेमणूक करण्याबाबतचा हा जो आदेश काढला आहे हा आदेश पण खोटा आहे. याच्यावरती सुद्धा सह्या झालेल्या आहेत आणि पालिकेचे शिक्के विक्के मारलेले आहेत. आणि असं सरळ दिलेलं आहे की हा तुमचा प्रशिक्षण कालावधी राहील, तसेच त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र सादर करावं लागतील. पुणे महानगरपालिकेच्या भवन विभागातील क्षेत्रीय कार्यालयात तुमची कुठेही म्हणजे तुमचं कुठे तिथे तुम्हाला रुजू व्हावं लागू शकतं. स्वतःची आरोग्य तपासणी प्राप्त झाल्या तारखेपासून वैद्यकीय जे कोणते तुमचे अहवाल सादर करायचे त्या संदर्भातल्या तपासण्या तुम्ही करून घ्या. जातीचे दाखले, मूळ दाखले, असं एक म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स फोर्स तयार केलेत आणि त्याच्यावरती सह्या मारल्यात. आणि काय केलं आहे तर पालिकेमध्ये तुमच्या रिक्रुटमेंट झाल्याचं दाखवलं. यामध्ये वेगवेगळ्या स्टेजच्या गोष्टी आहेत. म्हणजे 3 वर्षापूर्वी एकाने पैसे दिले होते, तो पोचला, तो 6 महिने वाट बघत सर अजून नाही आलं. तुम्ही ॲडव्हान्स तर घेतला माझ्याकडून. मग त्यानंतर आणखी 6 महिने ते म्हटले तुझा इंटरव्ह्यू होईल. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर आणखी 6 महिने काढले. 6 महिन्यानंतर मग त्याची रिक्रुटमेंट केली. असं करत 2-2, 3-3 वर्ष पोरं थांबलीत. पैसे येतात टप्प्याटप्प्यात त्यांच्याकडून पैसे घेतलेत आणि तरीसुद्धा पालिकेच्या नावाने हा सगळा बाहेर बाजार मांडला गेला. याबद्दल पालिकेला काडीची माहिती नाही. पोलिसांपर्यंत पण ह्या व्यक्ती सगळ्या काय गेलेल्या नाहीत. आता जेव्हा ही सगळी नियुक्तीपत्र खोटी पालिकेच्या नावाने दिली जात आहेत, समोर येत आहेत, त्यावेळी एक गोष्टी उलगडत झाल्या. एकाचं 45 लाखाचं हे विषय. आणखी असे किमान 150 लोक आहेत की जे ह्या सगळ्यामध्ये पाईपलाईनमध्ये आहेत. आत्ताशी कुठे गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करायला सुरुवात झाली आहे. भाऊ आणखी काय होतं या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र तर गेलं आहे. आणखी काय माहिती आहे का तुमच्यापर्यंत पोचवायची आहे? तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.